या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर देव मूर्तीत आहे, कोण म्हणतो देव दगडात आहे, तर कुणाच्या मते देव सगळ्या चराचरात आहे. कुणाला विठ्ठलात देव दिसतो तर कुणाला खंडोबामध्ये देव दिसतो. कुणाचे दैवत तुळजाभवानी तर कुणाचे कोल्हापूरची अंबाबाई, पण माझ्यासाठी मात्र माझे बाबा आहे. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे. नॉट आउट 75 चान्सलेस इनिंग खेळतायत ते, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या बाबांना दोन गोष्टी आम्हाला वेगळ्या कधीच शिकवाव्या लागल्या नाहीत. पहिली म्हणजे स्वतःच्या आपल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामात स्वतःला झोकून देणं आणि काम संपूर्ण होईपर्यंत, आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत कधीही न थांबणं. अर्थात या गोष्टी आम्ही त्यांना करताना बघितलं, सतत करताना बघितलं, आणि त्या आपसुकच आम्ही आत्मसात केल्या. ह्या आम्हाला आमचं शिक्षण पूर्ण करताना उपयोगास आल्या. आताही आम्ही जेव्हा काम करतो तेव्हाही त्या उपयोगी पडतात आणि पुढेही उपयोगी पडत राहतील. बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हाला पुढची अनेक वर्ष आरोग्यदायी, आरोग्य संपूर्ण आयुष्य लाभो, आणि हॅपी बर्थडे. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. माझे आजोबा खूप गोड, मन प्रसन्न होतं जरी हसले थोडं. ते रोज मला गोष्टी सांगतात आणि खूप छान हसवतात. कधी राजा कधी परीकथा, त्यांच्या गोष्टींना नाही थांबता. कधी मला घड्याळाचं काम शिकवतात तर कधी छान छान गणित समजवतात. आजोबांसोबत खेळायला मजा येते, त्यांच्या कुशीत झोपायला मन रमते. ते मला खूप खूप प्रेम करतात आणि माझं मन नेहमी जिंकतात. अभ्यास म्हणजे सगळे काही असे ते सांगतात, पण कसं समजावू तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी केल्या जातात. मार्क कमी पडले की होतात ते दुःखी. लिहित आहे मी ही कविता ठेवायला त्यांना सुखी. लहानपणी ते मला गार्डनला घेऊन जायचे, त्यांनी झोपाळ्यावर दिलेला झोका मी कधीच नाही विसरायचे. चोर चिठ्ठी खेळणे असायचा आमचा रोजचा खेळ. काश आताही ती मजा रोज करायला असता वेळ. गणित नाही
गणितात नाही मी इतकी खास, पण त्यात चांगले मार्क मिळवून घेण्यासाठी करून घ्यायचे ते स्वतःला त्रास. परीक्षा जवळ येतात व्हायचा आमचा रोजचा खेळ सुरू. अभ्यासाला घेऊन बसताच वाटायचे की ते आहेत माझे गुरु. माझे आजोबा खूप गोड, आमच्या प्रेमाला नाही तोड. करीन पूर्ण तुमची प्रत्येक इच्छा. बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर मी समक्ष आपली भरारी पाहिली आहे. आपण अनंत कष्ट सहन करत, धडाडीने काम करत, सर्वांना सोबत घेऊन हे जे सुंदर विश्व उभे केलेत त्याचा मी साक्षीदार आहे. अर्थात सौभाग्यवती नीलांबरीची ही आपणास चांगली साथ लाभली हेही तितकेच खरे आहे. बाळाच्या चिमण्या ओठातून माझे आजोबा खूप मला प्रेम करतात. जेव्हा मी झोपतो तरी ते मला, जेव्हा ते झोपतात तेव्हा ते मोबाईल बघताना मी पण बघतो. ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत आणि ते मला खूप प्रेम करतात. हॅपी बर्थडे आजोबा. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. सगळ्यात भारी म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स आहे. कधीही ते खूप छान ड्रेस्ड असतात. आत्ताही मस्त ड्रेस घालून इतके एव्हरग्रीन आणि हँडसम दिसत आहेत. चुंबुन घेईन हजारदा ही माती, या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी. आजोबांच्या रूपामध्ये मी त्यांना पाहिलं. असे आजोबा प्रत्येक नातवंडाला मिळवते. राधा आणि मल्हार खूप लकी आहेत की त्यांना असे आजोबा मिळाले. चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती. मुलांच्या शिक्षणासाठी घेतले कष्ट अपार, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केले मार्गदर्शन व संस्कार. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केले मार्गदर्शन व संस्कार. मुले सून नातवंडे यांच्यावर आहे आभाळा एवढी माया. मुले सून नातवंडे यांच्यावर आहे आभाळा एवढी माया. त्यांच्यावर धरली त्यांनी प्रेमाची छाया. त्यांच्यासारखा जीवनसाथी मिळणे गोष्ट आहे भाग्याची. त्यांच्यासारखा जीवनसाथी मिळणे गोष्ट आहे भाग्याची. त्यासाठी ऋणी आहे मी सदैव परमेश्वराची. त्यासाठी ऋणी आहे मी सदैव परमेश्वराची. त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या खूप खूप गोड शुभेच्छा. हरिओम श्रीराम अंबेडकर. रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणीही केली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तशी तुमच्या मागे तुमच्या सहचारणीचे म्हणजेच अर्धांगिनीचे मोलाचे योगदान आहे.
तिने सुद्धा नोकरी करून संसार सांभाळून तुम्हाला साथ दिली आहे. यापुढेही तुम्हाला तिची अशीच साथ लाभेल याची आम्हा सर्वांना खात्री आहे. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. त्यांच्या एका व्यक्तिविशिष्ट जी आहे त्यामुळे माझ्या बाबांना बरेच टोमणे खायला लागायचे ते सांगतो फक्त. अत्यंत उत्कृष्ट स्वयंपाक करायला मदत करणारे व्यक्तिमत्व. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर कधी मोकळा वेळ मिळाला की ते लांजाला जाऊन काहीतरी फार्मिंग नाही तर प्लांटेशन करत असतात. बॉसबद्दल सांगायचं झालं तर माणसाने काटकसर कशी करावी ते त्याच्याकडून शिकून घ्यावं. ही माती या ओठांनी चुंबून घेईन हजारदा. ही माती भाऊजींचे व्यक्तिमत्वच वेगळे आहे. जसे माझा भाऊ माझ्या बहिणी मला मदत करतात तसेच माझे भाऊजी आम्हाला मदत करण्यासाठी कायम सज्ज असतात. त्यांच्याविषयी बोलू तितके थोडेच आहे. कुठलीही गोष्ट समजुतीने व न चिडता परत परत विचारले तरी त्याच एनर्जीने शांततेने पटवून सांगणारे असे हे आमचे भाऊजी. तसेच आमची बहिणाबाई सौ नीलाताई तिने पण आम्हाला खूपच आधार दिला आहे. आज आई वडील नसले तरी या दोघांनी आई वडिलांची माया दिली आहे व देत आहे. प्रेम करावे. स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत. आपण अगत्याने आणि आपुलकीने या कार्यक्रमास उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता आणि तो यशस्वी करण्याकरता तन मन आणि धन अर्पण करणाऱ्या माझ्या कुटुंबियांचा मी अत्यंत आभारी आहे. असेच प्रेम माया आणि आपुलकी सदोदित राहावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.